Dear students, welcome to virtual classroom of Municipal Corporation of Greater Mumbai. My name is Vijay sir and the class is for standard 4th. Subject is Marathi. Let me begin the class. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या व्हर्च्युअल क्लासरूममध्ये तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे. माझे नाव विजय खैरे सर आणि आज आपण इयत्ता 4थीचा मराठी विषय अभ्यासणार आहोत. माध्यम आहे इंग्रजी. इयत्ता 4थी विषय मराठी, माध्यम इंग्रजी या मराठी विषयाचा पाठ क्रमांक 12 आज आपण अभ्यासणार आहोत. चला तर मग पाठ क्रमांक 12 म्हणजेच लेसन नंबर 12 कोणता आहे तो आपण बघूया. पाठ क्रमांक 12 शब्दांशी खेळूया. शब्दांशी खेळूया. बघा मुलांना, पाठाच्या शीर्षकावरून म्हणजेच पाठाच्या नावावरून आपल्या असे लक्षात येते की या पाठामध्ये काहीतरी खेळ आपल्याला खेळायला मिळेल आणि हा खेळ शब्दांशी संबंधित असेल असे तुम्हाला वाटले असेल. चला तर मग पाठामध्ये काय दिलेले आहे, कोणत्या शब्दांसोबत आपल्याला खेळायचे आहे किंवा नेमका काय खेळ आहे पाठामध्ये दिलेला तो आपण बघूया. पाठ क्रमांक 12 शब्दांशी खेळूया. आता बघा मुलांनो, तुमच्या पाठ्यपुस्तकाच्या पान क्रमांक 12 वरती म्हणजेच पेज नंबर 12 वरती हे चित्र दिलेले आहे, जे आता तुम्हाला तुमच्या डिव्हाइसच्या स्क्रीनवरती दिसत आहे. पाठ क्रमांक 12 शब्दांशी खेळूया. खालील शब्द वाचा, समजून घ्या व लिहा. आता बघा, या पाठामध्ये काही शब्द दिलेले आहेत, ते तुम्हा लोकांना वाचायचे आहेत, समजून घ्यायचे आहे आणि शेवटी ते लिहायचे आहे. उदाहरणार्थ त्यांनी दिलेले आहे, म्हणजेच एक शब्द जो आहे तो त्यांनी कंप्लीट करून दाखवलेला आहे, पूर्ण करून आपल्याला दाखवलेला आहे. बघा, चंद्राचे चित्र आहे आणि पुढे पूर असे लिहिलेले आहे. बरोबर गावाचे नाव तयार झाले, चंद्रपूर. तसेच तुमच्या पाठामध्ये देखील काही नावे दिलेली आहेत. आता एक एक नाव आपण बघूया, कसं पूर्ण आपण करू शकतो किंवा कसा त्या शब्दाचा आपण खेळ करू शकतो किंवा त्या शब्दांशी आपण खेळू शकतो. पहिले चित्र बघा, नागाचे चित्र आहे आणि त्याच्या पुढे पूर असे लिहिलेले आहे. तर आपल्याला गावाचे नाव बनवायचे आहे या चित्रावरून. कोण बरं सांगेल? नागाचे चित्र आणि पुढे पूर लिहिलेले आहे. बरोबर, तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती ते नाव दिसतही आहे, नागपूर. गावाचे नाव तयार झाले, नागपूर. बरोबर मुलांनो. पुढचे चित्र बघा. बरोबर, चिंच नाव दिलेले आहे आणि त्याच्या पुढे वडाचे चित्र दिलेले आहे. म्हणजेच ह्या चित्रावरून आणि अर्ध्या दिलेल्या नावावरून आपण गावाचे नाव बनवू शकतो, चिंचवड. तुम्हा मुलांना माहितीच आहे चिंचवड कुठे आहे ते. बरोबर ना मुलांनो? चला आता आपण पुढचं चित्र बघूया. बघा, आता चौकोनामध्ये 40 हा नंबर दिलेला आहे किंवा हा अंक दिलेला आहे आणि पुढे गाव असे लिहिलेले आहे. तर मुलांनो, 40 गाव नावाचे खूप प्रसिद्ध असे गाव जळगाव जिल्ह्यामध्ये आहे, हे तुम्हाला माहितीच असेल. तर आपण या चित्रावरून आणि अर्ध्या दिलेल्या नावावरून गावाचे नाव बनवले, 40 गाव. काय नाव बनवले आपण गावाचे? बरोबर, 40 गाव. त्यानंतर बघा, कशाचे आहे बरं ते चित्र? बरोबर, तो आहे कोला.
कोल्याचे चित्र आहे आणि त्यापुढे पूर असे लिहिलेले आहे. आता तुम्हा सर्व मुलांना माहिती आहे. बरोबर, गावाचे नाव तयार होते कोल्हापूर. काय नाव तयार होते गावाचे? कोल्हापूर. तर या चित्रापासून आणि अर्ध्या दिलेल्या नावापासून आपण गावाचे नाव बनविले कोल्हापूर. त्यानंतर बघा, मोराचे चित्र आहे आणि समोर गाव असे लिहिलेले आहे. तर यापासून आपण कोणत्या गावाचे नाव बनवू शकतो? बरोबर, मोरगाव. आपण अर्ध्या दिलेल्या चित्रावरून आणि अर्ध्या दिलेल्या नावावरून मोरगाव असे गावाचे नाव आपण बनवले. हा खेळ खेळायला मजा येते की नाही मुलांनो? अर्धी नाव, अर्धी चित्र, त्यावरून आपल्याला आपल्या बुद्धीचा वापर करून गावाचं नाव पूर्ण करायचं आहे. आतापर्यंत तर तुम्हाला मजा येते असंच मला वाटते. चला तर आता अजून पुढे कोणते कोणते गाव दिले ते बघूया, ते शोधूया. आता बघा, चौकोनामध्ये 12 हा अंक दिलेला आहे आणि पुढे मती असे लिहिलेले आहे. आता सर्वांना माहिती आहे हे गाव कोठे आहे आणि किती फेमस आहे ते, किती प्रसिद्ध आहे ते. बरोबर, गावाचे नाव तयार होते बारामती. काय गावाचे नाव तयार केले आपण? बारामती. पुणे जिल्ह्यामध्ये हे गाव आहे. पुढचे गाव बघा, चित्रामध्ये गड म्हणजेच फोर्ट दाखवलेला आहे आणि पुढे लिहिलेले आहे चिरोली. यावरून आपण गावाचे नाव बनवू शकतो गडचिरोली. काय गावाचे नाव बनवले आपण? गडचिरोली. गडचिरोली हा मुलांनो महाराष्ट्रातील एक जिल्हा आहे. पुढे बघा, चौकोनामध्ये अंक दिलेला आहे 32 आणि पुढे लिहिलेला आहे शिराळा. तर या अर्ध्या दिलेल्या नावावरून आणि चौकोनात दिलेल्या अंकावरून आपण ज्या गावाचं नाव बनवलं त्या गावाचं नाव आहे 32 शिराळा. मुलांनो, काय नाव बनवलं आपण गावाचं? 32 शिराळा. हे नगर जिल्ह्यामधील एक गाव आहे, 32 शिराळा. आता बघा, तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती 2 घोड्यांचे चित्र दिसत आहे आणि समोर लिहिलेले आहे गाव. तर या अर्ध्या दिलेल्या नावावरून आणि दिलेल्या चित्रांवरून आपण जे गावाचे नाव बनवू शकतो किंवा जे गावाचे नाव बनते ते आहे घोडेगाव. काय नाव बनवले आपण गावाचे? घोडेगाव. त्यानंतर बघा, चौकोनामध्ये 2 आंब्यांचे चित्र दिलेले आहे आणि पुढे गाव असे लिहिलेले आहे. यावरून आपल्याला गावाचे नाव बनवता येईल आंबेगाव. आंबेगाव. तर हा खेळ तुम्हाला कसा वाटला मुलांनो? अर्धे चित्र, अर्धे नाव, त्यावरून आपल्याला गावांचे नाव शोधायचे, बुद्धीला चालना द्यायची आहे, बुद्धीचा वापर करायचा आहे. हा खेळ खेळायला तुम्हा लोकांना फार मजा येईल. हा खेळ तुम्ही इतरही अजून असेच गावांचे नाव शोधा आणि असे चित्र आणि असे अर्धे नाव बनवून तुमच्या मित्रांना दाखवा आणि त्यांना विचारा की कुठल्या गावाचे नाव तयार होते. आता बघा मुलांनो, तुमच्या पाठाच्या खाली जो स्वाध्याय आहे तो असा आहे. बघा, खालील शब्दांना पूर शब्द जोडा, गावांची नावे लिहा, वाचा. आता बघा मुलांनो, येथे काही शब्द दिलेले आहेत आणि त्या शब्दांना तुम्हाला पूर हा शब्द जोडायचा आहे. पूर हा शब्द जोडल्यानंतर काही गावाची नावे तयार होतील. ते नावे तुम्हाला तुमच्या गृहपाठाच्या वहीमध्ये लिहायची आहे आणि नंतर ते वाचायची देखील आहे. नाव लिहिण्याचा आणि वाचण्याचा सराव तुम्हाला करायचा आहे. त्याचबरोबर
हे लिहिलेले नावे तुमच्या शिक्षकांना किंवा तुमच्या पालकांना दाखवून चेक देखील तुम्हाला करून घ्यायचे आहे. आता बघा, वरती दिलेले शब्द सर्वात आधी मी वाचतो, ज्यांना आपल्याला पूर हा शब्द जोडायचा आहे. सोला, खाना, विजा, राजा. आता बघा, मी एक एक शब्दाला पूर हा शब्द जोडून तयार झालेले शब्द मी खाली लिहिलेले आहे, ते तुम्हाला मी वाचून दाखवतो. सोला, सोलापूर. खाना, खानापूर. विजा, विजापूर. राजा, राजापूर. याप्रमाणे सोलापूर, खानापूर, विजापूर, राजापूर ही गावांची नावे जे आहेत ते तयार होतात. त्यानंतर बघा मुलांनो, अजून एक प्रश्न आहे. खालील शब्दांना वाडी शब्द जोडा. गावांची नावे लिहा व वाचा. आता मगाशी आपण पूर हा शब्द जोडला, येथे आपल्याला वाडी हा शब्द जोडायचा आहे. त्यापासून तयार होणारी गावांची नावे लिहायची आहे. त्याचबरोबर वाचनाचा सराव देखील आपल्याला करायचा आहे. आणि ही गावांची तयार झालेली नावे तुम्हाला तुमच्या गृहपाठाच्या वहीमध्ये लिहायची आहे. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे तुमच्या शिक्षकांकडून किंवा तुमच्या पालकांकडून ती नावे चेक करून घ्यायची आहे आणि वाचनाचा परत तुम्हाला सराव करायचा आहे. सर्वात आधी मी ज्या शब्दांना वाडी हा शब्द जोडायचा आहे ते शब्द तुम्हाला वाचून दाखवतो. पळस, सावंत, कुरडू, किर्लोस्कर. पळस, सावंत, कुरडू, किर्लोस्कर. आता या शब्दांना वाडी हे शब्द जोडून आपण तयार होणारे शब्द मी तुम्हाला वाचून दाखवतो, जे मी आधीच खाली लिहिलेले आहेत. बघा, पळसवाडी, सावंत, सावंतवाडी, कुरडू, कुरडूवाडी, किर्लोस्कर, किर्लोस्करवाडी. याप्रमाणे मुलांनो, पळसवाडी, सावंतवाडी, कुरडूवाडी, किर्लोस्करवाडी इत्यादी गावांची नावे आपण तयार केली. याचप्रमाणे मुलांनो, तुम्हालाही असे पूर शेवटी येणारे आणि वाडी शेवटी येणारे गावांची नावे जर माहिती असतील, ते देखील तुम्ही तुमच्या गृहपाठाच्या वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरामध्ये लिहू शकतात. आणि लिहिलेल्या गावांची नावे वाचण्याचा सराव देखील तुम्हाला करायचा आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. तुमचा दिवस छान जाओ. Now click on the subscription button below to subscribe the channel, then the bell button to get the notifications of the new videos. Thank you.